नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून। सुरुवात करतोय दिवसभरातल्या सगळ्यात मोठ्या बातमीने। शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात पहिल्या वाक्यापासून भाजपवर चौफेर हल्ला चढवलेला आहे। कित्येक दिवसांनंतर भाषणासाठी मिळालेल्या संधीचं मुख्यमंत्र्यांनी सोनं लुटलं आणि आपल्या ठाकरी शैलीत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय। आपल्या एका वाक्याने त्यांनी शब्दांच्या बाणांनी विरोधकांना घायाळच केलंय आणि त्याचमुळे त्यांचं भाषण संपताच विरोधकांना पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देणं भाग पडलं। तुम्ही वचन मोडलं आणि मी मुख्यमंत्री पद स्वीकारलं, कारण माझ्या पित्याला मी वचन दिलं होतं, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केलंय। शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असतं तर राजकीय जीवनातूनही बाजूला झालो असतो, असंही ठाकरे म्हणाले। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा, अशा शब्दात विरोधकांना आव्हान दिलं। दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी ठामपणे उभा आहे, आमचे कर्मदरिद्री विचार नाहीत, असंही ते म्हणाले। कुटुंबियांची बदनामी करणं ही विरोधकांची रोजगार हमी आहे, मात्र माझा वाडा चिरेबंदी असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय। मात्र अंगावर आल्यास सोडणार नसल्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिलाय। वाटेल ते करून सत्ता मिळवण्यासाठी काहींना सत्तेचं व्यसन आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले। विचार एकच आहे पण धागे वेगळे आहेत, विचार एकच आहे म्हणून युती केली होती। आजही त्यांना मुख्यमंत्री व्हावं वाटलं असतं। त्यांनी जर शिवसेनेला दिलेलं वचन मोडलं नसतं तर तुम्ही मुख्यमंत्री झाला असता, पण तुमच्या नशिबात नव्हतं, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला। शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला। यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वादावरून थेट राजनाथ सिंग यांच्यावर घणाघाती हल्ला चढवलाय। सावरकर आणि महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलण्याची लायकी तरी आहे का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला। मला स्वतःला मी कधी मुख्यमंत्री आहे असं वाटत नाही, असं मुख्यमंत्री म्हणालेत। काही जण म्हणत होते की मी पुन्हा येईन, पण मी गेलोच नाही तर ते कसे येतील, असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला। यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलंय। फडणवीस हे पुन्हा आले होते, युतीला जनमत देते तर सत्ता पिपासू यासाठीच विचारधारा सोडत सरकार स्थापन करणारे कोण हे सगळ्यांना माहिती आहे। जनतेच्या मनात फडणवीसच सीएम आहेत, असंही प्रवीण दरेकर म्हणाले। मुख्यमंत्र्यांनी संघराज्यावर खुलेपणाने चर्चा व्हावी, केंद्राचे अधिकार राज्याचे अधिकार काय आहे हे ठरवलं जावं, असं वक्तव्य केलंय। तसंच घटनेनं केंद्र एवढंच सार्वभौमत्व दिलं असेल तर केंद्राची लुडबुड नको, सर्व राज्यांनी एकत्र आलं पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले। मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय। भाषणात फक्त फडणवीसांविषयी आकस दिसत होती। सत्तेसाठी त्यांनी विचार बाजूला ठेवून भाजपाला सत्ता पिपासू म्हणणं योग्य नाही। बाळासाहेब यांचं हिंदुत्व आणि उद्धव यांचं हिंदुत्व यात स्पष्ट फरक जाणवला, अशी टीकाही दरेकरांनी केली आहे। दसऱ्याच्या निमित्ताने भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी भगवानगडावरील दसरा मेळाव्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी आवाज उठवणार असल्याचं सांगितलंय। विविध प्रश्नांवर पंकजा मुंडेंनी केलेला एल्गार यावेळी पाहायला मिळाला। दसऱ्याच्या निमित्ताने पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने भगवानगडावर दाखल झाल्या होत्या। त्यावेळी त्यांनी हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव केला। मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी फुलं टाकत नव्हते, तर भगवानदादांसाठी आणि तुमच्यासाठी वाहत होते, असं म्हटलंय। ही दसऱ्याची जी भक्ती आणि शक्तीची जी परंपरा आहे ती कायम ठेवण्यासाठी घरची पुरणपोळी सोडून आले आहात, सांगत पंकजा मुंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले। देशात असा सोहळा कुठे होत नसेल, असंही ते म्हणाले। पंकजा 5 वर्ष मंत्री होत्या, पण त्या मंत्री असताना न्याय देता आला नाही, असा टोला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना लगावलाय। पालकमंत्री म्हणून काम करणं केविलवाणा प्रकार असून त्या नेमक्या कोणत्या पक्षात आहेत, असा सवाल त्यांनी लगावला। गेल्या 2 वर्षात अनेक संकट पाहिली आहेत, भविष्यात अशी वेळ कुणावरही येऊ नये, असं वक्तव्य सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी केलंय। मराठवाडा विदर्भातील अतिवृष्टीवरही त्यांनी भाष्य केलंय। नुकसानग्रस्तांना 10,000 कोटींचं पॅकेज दिल्याबद्दलची माहितीही त्यांनी दिली। प्रबोधनमधील प्रबोधनकार ग्रंथ प्रकाशन सोहळ्यासाठी प्रबोधनकारांचे नातू राज ठाकरेंना निमंत्रित करा, या आशयाचं पत्र आशिष शेलारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलंय। विरोधी पक्षनेत्यांना न बोलावल्याबद्दलही नाराजी त्यांनी व्यक्त केली।
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय। देशाविषयी बोलताना संभाजी भिडे यांची जीभ घसरली आहे। हिंदुस्थान हा निर्लज्ज लोकांचा देश असल्याचं विधान संभाजी भिडे यांनी केलंय। जगाच्या पाठीवर 187 राष्ट्र आहेत आणि त्या राष्ट्रात आपला देश निर्लज्ज असल्याचं विधान संभाजी भिडे यांनी केलंय। ते सांगलीमध्ये दुर्गामाता दौडीची समारोप प्रसंगी बोलत होते। दादरमधल्या शिवसेना भवनासमोर मनसेनं पोस्टरबाजी केली आहे। गर्व से कहो हम हिंदू है असा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आलाय। सेना भवनासमोर हे पोस्टर लावून एकीकडे मनसे हिंदुत्वाचा नारा बुलंद करताय तर दुसरीकडे शिवसेनेनं हिंदुत्वापासून फारकत घेतली आहे असं दाखवण्याचा प्रयत्न या पोस्टरमधून करण्यात आला। मनसेच्या पोस्टरबाजीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे। हिंदुत्व दाखवायचं नाही तर जगायचं असतं अशी जहरी टीका किशोरी पेडणेकरांनी केली आहे। कधीतरी उठायचं आणि काहीतरी करायचं मनसेचं असं धोरण असल्याचंही पेडणेकरांनी म्हटलंय। शिवसेना नेते गुलाबराव पाटलांनी मनसेवर सडकून टीका केली आहे। ते स्वतः स्टेबल नाही तर त्यांनी गर्व से कहो हम हिंदू है असं म्हणू नये अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी मनसेच्या पोस्टरबाजीवर निशाणा साधला। भारतीय परंपरेवर आणि मूल्यांवर आक्रमण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न सुरू आहेत। त्यासाठी काही लोक एकत्र आलेत तर भेदरहित समाज स्वातंत्र्य टिकवेल असं वक्तव्य संघाच्या विजयादशमी उत्सवात सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय। यावेळी ड्रग्ज व्यसनाबाबत भागवतांनी चिंता व्यक्त केली आहे। त्याचवेळी त्यांनी राजकीय पक्षांनाही फटकारलंय। मध्य गोदावरी उपखोऱ्यातील 19.29 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मान्यता देऊन मराठवाड्यातील जनतेला दसऱ्याचं अनोखं गिफ्ट दिलंय। मध्य गोदावरी उपखोऱ्यात 121.29 टीएमसी पाणी वापराचं नियोजन करणं शक्य आहे हे लक्षात घेत 19.29 टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास मंत्री जयंत पाटील यांनी मान्यता दिली। दसऱ्या दिवशी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचं आयोजन लातूर महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं होतं। मात्र पालकमंत्री अमित देशमुख येण्याआधीच भाजपचे मनपातील गटनेते शैलेश गोजमगुंडे यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसच्या स्टेजचा ताबा घेतला आणि भाजपच्या काळात सुशोभीकरणासाठी निधी आल्याचं सांगून आम्ही लोकार्पण करत असल्याचं जाहीर केलं। वाशिमचे शिवसेना खासदार भावना गवळी यांची 100 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात येत असून या प्रकरणात भावना गवळी यांच्या निकटवर्तीय असलेल्या सईद खान यांना अटक करण्यात आली आहे। आदिवासी विभागाचा 231 कोटींचा खाऊ घोटाळा झाला असल्याची माहिती ईडीच्या चौकशीत समोर आली आहे। सदर प्रकरणात एकूण 5 जण असून हिंगोली इथल्या एकाला ईडीकडून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती तक्रारकर्ते हरीश सारडा यांनी दिली आहे। विजयादशमी निमित्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संग्रहालयातील पुरातन शस्त्रांचं विधिवत पूजन करण्यात आलंय। पुण्यातील महाराष्ट्रीयन मंडळाच्या सकल ललित कलाघरात हे शस्त्र भंडार भरवण्यात आलंय। त्यात पुरातन तलवारी, भाले, कट्यारी, बंदुकांसोबतच नव्या काळातील ॲडव्हेंचर्स स्पोर्ट्स साहित्य देखील यावेळी पूजेला ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळालं। नाशिकमध्ये पोलीस आयुक्त कार्यालयात शस्त्रांचं पूजन करण्यात आलंय। आज झालेल्या शस्त्रपूजनात पारंपरिक आणि आधुनिक शस्त्रांचं पूजन करण्यात आलंय तर कायद्याचं राज्य स्थापित व्हावं अशी भावना पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी यावेळी व्यक्त केली। विजयादशमीच्या निमित्ताने आज नेवासा शहरात राजे शिवकालीन मर्दानी आखाडा यांच्या वतीने दुर्गा दौडचं आयोजन करण्यात आलं होतं। डोक्यावर भगवे फेटे बांधलेल्या या तरुणींनी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरापासून दुर्गा दौडला सुरुवात केली। आई जगदंबेच्या नावाचा जयघोष करत तरुणींनी नेत्रदीपक असे शिवकालीन मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक देखील सादर केली। मुंबईसह आता राज्यभरात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळालाय। मुंबईतील बाजारपेठांमध्ये विविध वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचं देखील पाहायला मिळाले तर दुसरीकडे मुंबईकरांकडून नियमांचं पालन होत नसल्याचंही दिसलंय। रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडचा मास्टर फ्रँचायझी करार केल्यानंतर आता फ्रेश पिकच्या माध्यमातून एक नवीन पाऊल टाकतंय आणि त्यात गॉर्मेट फूड स्टोअर हे जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मुंबई अंतर्गत सेवेमध्ये येत आहे। इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज।
ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्रात टाकलेल्या छाप्यांमध्ये 184 कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न उघडकीस आलेलं आहे। प्राप्तिकर विभागाने मुंबईतील 2 बांधकाम व्यवसायातील समूह आणि त्यांच्याशी संबंधित काही व्यक्ती आणि संस्थांच्या कार्यालयावर छापे टाकून जप्तीची कारवाई केली आहे। आता 18 वर्षांखालील मुलांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे। मध्य रेल्वेच्या विनंतीनंतर आपत्ती व्यवस्थापनाकडून परवानगी देण्यात आली आहे। यामुळे आता विद्यार्थी लोकल प्रवास करू शकणार। वाशिम जिल्ह्यातील बाळखेड इथल्या शेतकरी सतीश अवताडे यांच्या 4 एकर शेतातील रसवंतीचा ऊस शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने जळून खाक झालाय। ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान झालंय। बातमी आहे चंद्रपूरमधून। चंद्रपूर शहरातील पंचशील चौक इथं मध्यरात्री दरम्यान व्यसनाधीन तरुणांनी ट्रॅव्हलर गाडी पेटवून दिली आहे। नशेच्या धुंदीत असलेल्या तरुणांसोबत झालेल्या वादातून हा प्रकार घडलाय। व्यसनाधीन असलेले हे मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांना तात्काळ तडीपार करण्यात यावी अशी मागणी देखील आता पंचशील चौकातील नागरिकांनी केली। बुलढाण्यातील तिवडी गावात एक वेगळीच समस्या उद्भवली आहे। तिवडी हे गाव जीगाव प्रकल्प मध्ये जाणार आहे आणि या गावातील शेकडो हेक्टर शेती देखील बुडीत क्षेत्रात येणार आहे। तर जीगाव प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून त्या प्रकल्पात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीला अजूनही मोबदला मिळालेला नाही। देशभरातील 41 आयुध निर्माणींच्या निगमीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। त्यात भुसावळ आयुध निर्माणीचाही समावेश असून या 41 निर्माणींचे 7 नवीन प्रकल्पात विभागणी करण्यात आलेली आहे। हे प्रकल्प विजयादशमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशाला समर्पित केले जाणार होते आणि यात भुसावळ फॅक्टरीचा यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती महाप्रबंधक वसंत निमजे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। रोहित पवार यांच्या संकल्पनेतून भारतातील सर्वात उंच भगवा झेंडा नामखेड तालुक्यातील खर्डा येथील पट्टानम किल्ल्यावर फडकणार आहे। तर 74 मीटर उंच 90 किलो वजनाचा 94 बाय 64 फूट असा हा ध्वज आहे। राज्याचे अन्न आणि खाद्य सुरक्षा मंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस नाशिकात मोठ्या दणक्यात साजरा झालाय। नाशिकच्या भुजबळ फार्म या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या स्वागतासाठी अक्षरशः प्रचंड गर्दी झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। कोविड सरकारी नियम राबवा असं आवाहन करणारे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांची जातीनं उपस्थिती होती। राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दसऱ्याच्या दिवशी माहूर येथील रेणुका मातेचं दर्शन घेतलंय। दरवर्षी धनंजय मुंडे दसऱ्याला रेणुका मातेचं दर्शन घेतात। आज पत्नीसह ते गडावर आले। देवीला साडी चोळी अर्पण करून त्यांनी आरती केली। दरम्यान मीडियाला प्रतिक्रिया देण्याचं मात्र त्यांनी टाळलं। माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले। डॉक्टर कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाच्याही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या। आज विजयादशमी अर्थात दसरा असल्याने 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला दसरा सणाला सोनं खरेदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या पार्श्वभूमीवर जळगाव सुवर्ण नगरी सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी फुलून गेली होती। जळगाव नगरीत सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय। जळगावचं सोनं एक कसदार सोनं म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे जळगावात राज्यभरातून सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते। वाशिम जिल्ह्यासह अनेक ठिकाणी सण उत्सवाच्या दिवसात झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असते। यंदा मात्र अतिवृष्टीचा फटका झेंडूला बसला असून झेंडू फुले सडली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। झेंडूसाठी लावलेला लागवड खर्चही वसूल न झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत। इतर पिकांप्रमाणे झेंडूच्या शेतीचं पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। नागपूरच्या प्रसिद्ध दीक्षाभूमी इथल्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालंय। कोरोना निर्बंध असतानाही मोठ्या प्रमाणावर अनुयायांनी उपस्थिती लावली होती। देहू रोडच्या दारुगोळा कारखान्यात विजयादशमी निमित्ताने शस्त्रपूजा करण्यात आली आहे। तर यावेळी दारुगोळा कारखान्याचे महाव्यवस्थापक संजीव गुप्ता यांनी दीपप्रज्वलन करून कारखान्यातील कामगारांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या।
मागील 2 वर्षात कोकणाला वादळाने 2 वेळा फटका दिलाय। शेतकऱ्यांची पिकं दुष्काळात तर कधी ओल्या दुष्काळात मातीमोल झाली आहेत। स्वप्नील लोणकर सारखा होतकरू मुलगा आत्महत्या करतो। माझ्यासाठी महाराष्ट्रात एकच वाघ होते, ते म्हणजे आमचे हिंदूचे हृदय सम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे, असं म्हणत आमदार गोपीचंद पडळकरांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला। राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य खात्याचे मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री धनंजय मुंडे यांनी आज दसऱ्याच्या मुहूर्तावर माहूर येथील रेणुका मातेचं सपत्नीक दर्शन घेतलंय। माहूर हे मुंडे कुटुंबियाचं कुलदैवत असून अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर आलेलं संकट दूर करण्याचं बळ मिळो, कोरोनाचं संकट पूर्णपणे दूर हो, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे। आणि यासोबतच स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।